आजकाल एक शॉर्टकट आलाय. मार्केटमध्ये प्रोटीन पावडर मिळतायत. तर ते किती सेफ आहे? ते कुठल्या ब्रँडचा आहे, तो ब्रँड ट्रस्टी आहे का नाही आहे, ह्या गोष्टी चेक करून जर सप्लिमेंट घेतल्या तर नक्कीच चांगलं आहे. पण सप्लिमेंटवर पूर्णतः डिपेंड राहणं ॲज अ फूड हे टोटल रॉंग आहे. कारण सप्लिमेंटचा अर्थ काय आहे? सप्लिमेंट. एका पर्टिक्युलर वेळेला मी जेवणं गरजेचं होतं किंवा मी खाणं गरजेचं होतं. मी खाऊ नाही शकलो त्यावेळेस. तर मग मी तिथं एक 2 ते 3 मिनिटात काय इनटेक करू शकतो? त्यावेळेस तुम्ही एक स्कूप प्रोटीन हो. पाण्यात मिक्स करून एक 2 ते 3 मिनिटात तुम्ही ते इनटेक करू शकता. बरोबर. जनरल पीपलसाठी हां. बोलतोय. कारण ॲथलीटची रिक्वायरमेंटच जास्त असते. वेगळी असते. बरोबर आहे. आणि मग परत त्याच्याविषयी खूप निगेटिव्ह किंवा खूप वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात, की प्रोटीन घेतली तर किडनी खराब होते, किडनी स्टोन होतो, हे होतो. पण शेवटी मी परत हेच म्हणेल, की तुम्ही कुठलीही गोष्ट जेव्हा इम्प्लिमेंट करता तर ती कशाप्रकारे इम्प्लिमेंट करायची याची पूर्ण माहिती घ्या. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्याचा काही ठिकाणी खूप मोठा उहापोह केला जातो. जर तुमचा प्रोटीन इंटेक ग्रॅम्समध्ये जर तुमच्या दिवसभराच्या खाण्यातनं तेवढा होत नसेल, हां. तर निश्चित सप्लिमेंट वापरायला हरकत नाही.